कैलासवासी निवृत्ती दामू बोराडे यांना पर्यावरणपूरक श्रद्धांजली, अस्थि विसर्जनाऐवजी वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम। निफाड तालुक्यातील आदरणीय नागरिक कैलासवासी निवृत्ती दामू पाटील बोराडे यांचे 26 मे 2025 रोजी दुःखद निधन झाले। त्यांच्या निधनानंतर पारंपरिक अंत्यविधीप्रमाणे अस्थि विसर्जन न करता पर्यावरणपूरक पद्धतीने स्मृती जपण्याचा एक प्रेरणादायी आणि अभिनव उपक्रम राबवण्यात आला। गोशाळेच्या गतीने त्यांच्या अंत्यविधीसाठी गोवरीचा सेंद्रिय शेणखताचा गोट्या वापर करण्यात आला, ज्यातून पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश देण्यात आला। त्यांच्या अस्थि नदीमध्ये विसर्जित न करता त्या अस्थींची रक्षा एकत्र करून सन्मानपूर्वक जमिनीत खड्डे करून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले। हा उपक्रम पर्यावरण रक्षण आणि स्मृतीस्थळ संवर्धन यांचे प्रतीक ठरले। यावेळी कैलासवासी निवृत्ती दामू बोराडे यांचे बंधू श्री दौलत दामू बोराडे, अर्जुन तात्या बोराडे, तुकाराम पाटील बोराडे, त्यांची मुले श्री वाळू बोराडे, अनिल बोराडे, नंदराम बोराडे तसेच नातेवाईक सतीश महाले, तानाजी भुसारे, विठ्ठलराव व पंकज गांगुर्डे, विशाल दत्तात्रय, विष्णुपंत लुखा, सचिन प्रकाश, शरद तानाजी बोराडे, निलेश पिंगळे, कृष्णा महाले तसेच काव्या व स्वरा बोराडे आदी उपस्थित होते। हा उपक्रम निसर्गाशी आपले ऋण फेडण्याचा एक सकारात्मक मार्ग ठरला असून अनेकांना प्रेरणा देणार आहे। अशा प्रकारचे एक पर्यावरणपूरक अंतिम संस्कार समाजात नवा आदर्श निर्माण करीत आहे। कैलासवासी बोराडे यांना ही एक अनोखी आणि अर्थपूर्ण श्रद्धांजली ठरली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।